Now the question number third, without using truth table, prove that P double implication Q is equal to P and Q or negation P and negation Q. So we have to prove that. आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे विदाउट ड्रॉ ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल ड्रॉ न करता आपल्याला हे स्टेटमेंट प्रूव्ह करायचं आहे. इथे आपल्याला काय दिलं, लेफ्ट हँड साईड आणि राईट हँड साईड. तर सर्वात पहिले आपण लेफ्ट हँड साईडला कन्सिडर करूया आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे, राईट हँड साईड आपल्याला प्रूव्ह करायची आहे. तर सर्वात पहिले लेफ्ट हँड साईड कन्सिडर करूया. कन्सिडर पी डबल इम्प्लिकेशन क्यू. पी डबल इम्प्लिकेशन क्यू काय होत असते, आपण हे टेबलमध्ये बघितलं आहे. तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू काय होत असते, बाय कंडिशनल लॉमध्ये पी डबल इम्प्लिकेशन क्यू इज इक्वल टू पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तर पी डबल इम्प्लिकेशन क्यू काय होणार, पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. पी इम्प्लाइज क्यू अँड क्यू इम्प्लाइज पी. तर हा काय बाय कंडिशनल लॉ आहे. त्यानंतर बाय कंडिशनल लॉ अप्लाय केल्यानंतर आपल्याला कंडिशनल लॉ अप्लाय करायचा आहे. कंडिशनल लॉ काय म्हणतो, जर P इम्प्लाइज Q असेल तर काय होत असते, निगेशन P और Q. तर बाय कंडिशनल लॉ काय म्हणतो, P इम्प्लाइज Q काय होत असते, निगेशन P और Q. तर हे आपल्याला इथे अप्लाय करायचं आहे. P इम्प्लाइज Q मीन्स निगेशन P और Q अँड Q इम्प्लाइज P. इथे पण आपल्याला कंडिशनल लॉ अप्लाय करायचा आहे. कंडिशनल लॉ अप्लाय काय म्हणतो, निगेशन Q और P. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, कंडिशनल लॉ. कंडिशनल. तर सर्वात पहिले आपण बाय कंडिशनल लॉ अप्लाय केला आहे, त्यानंतर कंडिशनल लॉ अप्लाय केला आहे. नेक्स्ट काय करायचं, या निगेशन पीने आपल्याला या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर काय येणार, निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी. त्यानंतर और या क्यूनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. तर काय येणार, क्यू अँड निगेशन क्यू और पी. तर बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ आपण बघितला होता. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय असते, ए डॉट बी. सपोज ए डॉट बी प्लस सी असेल तर काय करतो आपण, या एलिमेंट एला ब्रॅकेटमधल्या प्रत्येक एलिमेंटशी मल्टिप्लाय करतो. म्हणजेच काय होणार, ए डॉट बी प्लस ए डॉट सी. तर हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय करतो आपण, या एलिमेंट एला ब्रॅकेटमधल्या प्रत्येक एलिमेंटशी मल्टिप्लाय करतो. म्हणजेच ए डॉट बी प्लस ए डॉट सी. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ काय म्हणतो, पी अँड किंवा पी और क्यू और आर असेल तर काय करणार आपण, या पी अँडला ब्रॅकेटमधल्या प्रत्येक एलिमेंटशी मल्टिप्लाय करणार. म्हणजेच पी अँड क्यू और पी अँड आर. त्याचप्रमाणे पी और क्यू अँड आर असेल तर काय करायचं, या पी ऑरनी ब्रॅकेटमधल्या प्रत्येक एलिमेंटला मल्टिप्लाय करायचं. म्हणजेच पी और क्यू अँड पी और आर. तर हा आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सेम इथे पण आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला आहे. तर काय केलं इथे आपण, या निगेशन पीनी या ब्रॅकेटला मल्टिप्लाय केला आहे. म्हणजेच काय होणार, निगेशन पी अँड निगेशन क्यू और पी और ॲज इट इज या क्यूनी मल्टिप्लाय केला आहे. तर काय येणार, क्यू अँड निगेशन क्यू और पी. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. Distributive law we have applied here. After that we have again applied distributive law. तर निगेशन पी आणि अँडनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर काय येणार, निगेशन पी अँड निगेशन क्यू और अगेन निगेशन पीनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर काय येणार, निगेशन पी अँड पी और इथे पण क्यू अँडनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं. तर काय येणार, क्यू अँड निगेशन क्यू और अगेन क्यू अँडनी मल्टिप्लाय करायचं, क्यू अँड पी. तर इथे अगेन आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. जो पण लॉ आपण अप्लाय केला असेल तो लिहायचा, नाहीतर मार्क मिळणार नाही. लॉ. तर डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय होणार, आपले जे ब्रॅकेट असणार ते एक्सपांड होणार. तर इथे आपण दोन्ही पण ठिकाणी कोणता लॉ अप्लाय केला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला आहे. तर निगेशन पी अँड निगेशन क्यू और निगेशन पी अँड पी. सो निगेशन पी अँड पी विल बिकम एफ.
बघा पी अँड निगेशन पी काय होत असते एफ, त्याचप्रमाणे पी और निगेशन पी काय होणार टी, तर पी अँड निगेशन पी काय होणार एफ. तर इथे काय निगेशन पी अँड पी विल बिकम एफ, और इथे पण क्यू अँड निगेशन क्यू विल बिकम एफ और क्यू अँड पी. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, इथे आपण लॉ अप्लाय केला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. complement law we have applied here. After that so P और F is equal to P. P और F काय होत असते P होत असते. तर याला जर P कन्सिडर केला तर P और F विल बिकम काय होणार P. P और F विल बिकम P, पण इथे P च्या जागी काय निगेशन P अँड निगेशन Q. और F और P बिकम काय होणार P, पण इथे P च्या जागी काय आहे Q अँड P आहे, तर काय येणार Q अँड P. तर तो कोणता लॉ आहे आयडेंटिटी लॉ. हिअर वी हॅव अप्लाय आयडेंटिटी लॉ. नाव नेक्स्ट बघा जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते मिळालं आहे आपल्याला निगेशन P अँड निगेशन Q. और इथे काय दिलं आहे P अँड Q आणि इथे काय आलं आहे Q अँड P. तर निगेशन P अँड निगेशन Q और Q अँड P ला मी P अँड Q लिहू शकते. तर इथे कोणता लॉ अप्लाय केला आहे कम्युटेटिव्ह लॉ. कम्युटेटिव्ह लॉ बघा कम्युटेटिव्ह लॉमध्ये काय होत असते जर ए प्लस बी असेल तर त्या ए प्लस बी इज इक्वल टू काय येणार बी प्लस ए. कम्युटेटिव्ह लॉ बघा पी और क्यू असेल इज इक्वल टू क्यू और पी. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे कम्युटेटिव्ह लॉ. जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते मिळालं आहे आपल्याला P अँड Q और निगेशन P अँड निगेशन Q. बघा सर्वात पहिले आपण काय केलं लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली P डबल इम्प्लिकेशन Q. P डबल इम्प्लिकेशन Q आणि इथे आपला कोणता लॉ अप्लाय केला आहे बाय कंडिशनल लॉ. काय म्हणतो बाय कंडिशनल लॉ P इम्प्लाइज Q अँड Q इम्प्लाइज P. त्यानंतर P इम्प्लाइज Q तर इथे कोणता लॉ अप्लाय केला आहे कंडिशनल लॉ निगेशन P और Q अँड इथे पण कंडिशनल लॉ अप्लाय केला आहे निगेशन Q और P. नाव नेक्स्ट काय केलं आहे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला आहे म्हणजे या निगेशन P नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं तर काय येणार निगेशन P अँड निगेशन Q और P. त्यानंतर त्यानंतर काय केलं Q नी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं Q अँड निगेशन Q और P. नाव नेक्स्ट अगेन डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ अप्लाय केला आहे या निगेशन P आणि अँडनी ब्रॅकेटला मल्टिप्लाय केलं निगेशन P अँड निगेशन Q और निगेशन P अँड P और इथे पण Q अँडनी मल्टिप्लाय केलं ब्रॅकेटला तर काय येणार Q अँड निगेशन Q और Q अँड P. इथे पण आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नाव नेक्स्ट निगेशन P अँड निगेशन Q ॲज इट इज और आणि P अँड निगेशन P काय होत असते F और Q अँड निगेशन Q काय होत असते F और Q अँड P. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे कॉम्प्लिमेंट लॉ. नाव नेक्स्ट P और F असेल तर काय होत असते P होत असते पण इथे P च्या जागी काय निगेशन P अँड निगेशन Q और F और P असेल तर काय होत असते P पण इथे P च्या जागी काय आहे Q और P. तिथे कोणता लॉ अप्लाय केला आहे आपण आयडेंटिटी लॉ. नाव नेक्स्ट निगेशन P अँड निगेशन Q और Q अँड P ला मी P अँड Q लिहू शकते बाय अकॉर्डिंग टू कम्युटेटिव्ह लॉ. हे आहे आपलं प्रूफ. नाव नेक्स्ट P और Q अँड P और निगेशन Q इज इक्वल टू P. तर आपल्याला हे जे स्टेटमेंट आहे हे प्रूव्ह करायचं आहे विदाउट युझिंग अ ट्रूथ टेबल. तर ट्रूथ टेबल ड्रॉ न करता आपल्याला हे प्रूव्ह करायचं आहे. तर बघा मी लेफ्ट हँड साईड कन्सिडर केली आहे P और Q अँड P और निगेशन Q आणि मला प्रूव्ह काय करायचं आहे P. मला हे सॉल्व करायचं आहे काय यायला हवं राईट हँड साईड काय यायला हवी P यायला हवी. तर P और Q अँड P और निगेशन Q. तर बघा इथे काय कॉमन आहे P और कॉमन आहे तर जर मी P और कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय येणार Q अँड निगेशन Q. तर इथे काय केलं मी P और कॉमन काढला आणि अनकॉमन ब्रॅकेटमध्ये घेतलं Q अँड निगेशन Q. तर हा बनला आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ.
तर बघा डिस्ट्रीब्युटिव्ह लॉमध्ये काय होणार, आपण काही ठिकाणी ब्रॅकेट एक्सपांड करू तर काही ठिकाणी काय करू, ब्रॅकेट रेस्ट्रिक्ट करू, तर तो काय बनणार आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. इथे काय केलं आहे आपण, दोन ब्रॅकेटला कॉमन काढून रेस्ट्रिक्ट केलं आहे, तर इथे काय अप्लाय केलं आहे आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. बघा पी ऑरला ब्रॅकेट्सशी मल्टिप्लाय करून बघा आपल्याला हे मिळणार, म्हणजेच काय मिळणार इथे डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ, पी ऑर क्यू अँड पी ऑर निगेशन क्यू म्हणजे बनला आहे आपला डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर बघा जिथे पण दोन ब्रॅकेटला आपण दोन ब्रॅकेटला आपण रेस्ट्रिक्ट करू किंवा दोन ब्रॅकेटला आपण एक्सपांड करू, तिथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे समजायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. तर इथे मी पी ऑरला कॉमन काढलं आहे आणि क्यू अँड निगेशन क्यूला जे अनकॉमन होते त्याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे, म्हणजेच इथे मी दोन ब्रॅकेटला रेस्ट्रिक्ट केलं आहे, तर इथे कोणता लॉ अप्लाय केला आहे, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. नाव नेक्स्ट पी ऑर अँड क्यू अँड निगेशन क्यू काय होत असते, क्यू अँड निगेशन क्यू विल बिकम एफ. यू हॅव लर्न दॅट थिंग इन अ कॉम्प्लिमेंट लॉ. बघा कॉम्प्लिमेंट लॉ पी अँड निगेशन पी काय होत असते, एफ. तर पी अँड निगेशन पी काय होणार, एफ. तर इथे आपण कोणता लॉ अप्लाय केला आहे, complement law. So complement law we have apply here. Now next P or F will become P by using identity law. बघा आयडेंटिटी लॉ काय म्हणतो, P or F असेल तर काय होत असते, P होत असते, P or F असेल तर P होत असते by using identity law. So this is our proof. And in the last we have to write left hand side is equal to right hand side, means P or Q and P or negation Q is equal to P.